नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो कोर्सेस मध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बीए अंतर्गत येणारा बीए इन फिलॉसॉफी या कोर्स बद्दल डिटेल माहिती पाहणार आहोत की हा कोर्स काय आहे, याच्यामध्ये काय शिकवलं जातं, याचा सिलेबस काय आहे, हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला भविष्यामध्ये संधी काय आहेत, नोकरी कोणती मिळू शकते, या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. त्याच्यामुळे हा व्हिडिओ जो आहे तो एंड पर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर सबस्क्राइब नक्कीच करा. सो लेट्स बिगिन. तर मित्रांनो, सर्वप्रथम पाहूया की या कोर्समध्ये तुम्हाला काय शिकवलं जातं किंवा हा जो कोर्स आहे तो मेनली काय शिकवतो. तर बघा, मानवी जीवन त्याचबरोबर जे तर्कशास्त्र असतं या गोष्टींचा सखोल अभ्यास तुम्हाला या कोर्समध्ये पाहायला मिळतो. जे तर्कशास्त्र असतं किंवा जे फिलॉसॉफी आहे हा खूप इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे. जर तुम्ही पुढे जाऊन जर एमपीएससी यूपीएससी करणार असाल तर फिलॉसॉफिकल गोष्टी महत्वाच्या येतात. म्हणजे तर्कशास्त्र कशा प्रकारे विचारशक्ती तुमची यूज करून काय बरोबर आहे, काय चूक आहे, किंवा तुम्ही सिच्युएशन मध्ये कशा प्रकारे डिसिजन घेणार आहात, इथे जो आहे हा कोर्स जो आहे किंवा या प्रकारचं जे समजा अभ्यासक्रम आहे तुम्हाला हेल्प करू शकतो. मित्रांनो, या कोर्सचा कालावधी तुम्हाला 3 वर्षाचा पाहायला भेटतो आणि हा कोर्स फुल टाइम कोर्स मध्येच अवेलेबल आहे. मित्रांनो, आता आपण या कोर्सची शैक्षणिक पात्रता पाहणार आहोत. जर मित्रांनो तुम्हाला या कोर्सला ऍडमिशन घ्यायचं असेल तर सर्वप्रथम जे आहे तुमची 12वी कंप्लीट असणं गरजेचं आहे. आता 12वीच का? कारण हा एक अंडर ग्रॅज्युएट म्हणजे डिग्री स्तरावरील कोर्स आहे जो फक्त 12वी पास आउट विद्यार्थी जो आहे त्यासाठी ऍडमिशन घेऊ शकतो किंवा करू शकतो. आता याच्यासाठी कोणती स्ट्रीम लागते का? तर असं बिलकुल नाहीये. एनी स्ट्रीम, तुम्ही कोणत्याही स्ट्रीम मधून 12वी कंप्लीट केलेली असेल या कोर्ससाठी जे आहे तुम्ही ऍडमिशन जे आहे ते इझिली मिळवू शकता. याच्यामध्ये मार्काची जी काय आहे ते अट आहे का? तर बघा, मिनिमम 50% तुम्हाला मार्क्स असतील तर तुम्हाला कोणत्याही कॉलेजमध्ये जे आहे ते याचं इझिली जे आहे ते ऍडमिशन मिळून जातं. तर मित्रांनो, आता आपण याची ऍडमिशन प्रोसेस पाहणार आहोत. तर बघा, ऍडमिशन घ्यायच्या आधी तुम्हाला जिथेही हा कोर्स ऑफर केला जात आहे, जेही कॉलेजेस आहेत अशा कॉलेजेसची लिस्ट तुम्हाला क्रिएट करावी लागेल. जे कॉलेजेस आहेत त्यांची ऍव्हरेज फी आहे ती मी पुढे सांगणार आहे तुम्हाला. आता समजा उदाहरणार्थ तुम्हाला या कोर्ससाठी ऍडमिशन घ्यायचं आहे, तुम्ही डिसिजन पक्का घेतलेला आहे, फिक्स आहे, तर तुम्ही कॉलेज चूज करा. दरवर्षी याचे ऍडमिशन स्टार्ट होतात, त्या ऍडमिशनवर तुम्हाला नजर ठेवावी लागते. जेव्हाही ऍडमिशन स्टार्ट होतात तुम्ही याच्यासाठी जे आहे ते ऍडमिशन जे आहे मिळवू शकता 2 पद्धतीने. सर्वप्रथम डायरेक्ट ऍडमिशन मिळू शकता, डायरेक्टली तुम्ही कॉलेजमध्ये जाऊन इझिली ऍडमिशन मिळवू शकता. आणि डायरेक्ट ऍडमिशन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सुद्धा करू शकता. जेही रिस्पेक्टेड कॉलेज आहे त्यांचे ऑफिशियल वेबसाईट म्हणजे संकेतस्थळ असतात, त्या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही तुमचे ऍडमिशन जे आहे ते करू शकता आणि फी पे केले की तुमचं ऍडमिशन कन्फर्म होतं. जर हा कोर्स तुम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर करायचा आहे, म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला दिल्ली युनिव्हर्सिटी, कोइंबतूर युनिव्हर्सिटी किंवा कलकत्ता युनिव्हर्सिटी इतर युनिव्हर्सिटीमध्ये जर तुम्हाला कंप्लीट करायचं आहे रेग्युलर बेसिसवर, तर तुम्हाला एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते. हे एंट्रन्स एक्झाम ऑनलाईन ॲज वेल एज ऑफलाईन पद्धतीने घेतली जाऊ शकते. हे कॉलेजवर किंवा त्या युनिव्हर्सिटीवर डिपेंड आहे. ऑफलाईन पद्धतीने कुठे होऊ शकते? तर बघा, दिल्लीमध्ये जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे तर दिल्लीला जावं लागेल का? तर असं बिलकुल नाहीये. महाराष्ट्रामध्येच तुमच्या जवळपासच ही एक्झाम जी आहे ती कंडक्ट केली जाते. सेम प्रोसेस दिल्लीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा असते. जर यूपी बिहारचे विद्यार्थी जर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये ते ऍडमिशन घेताना तुम्ही पाहत असाल, ते सुद्धा एंट्रन्स एक्झाम देऊनच इथं आलेले असतात. तर सेम तशीच प्रोसेस राहते. तर ही जी प्रोसेस असते ती एंट्रन्स एक्झाम असते. तुमचा 11वी 12वीचा जोही सिलेबस आहे त्या बेसिसवर तुमची एक्झाम घेतली जाते. तुम्हाला मेरिटमध्ये यावं लागतं, मार्क्स घ्यावे लागतात आणि आफ्टर दॅट तुम्ही तुमची जी सीट आहे ती क्लेम करू शकता आणि फी पे केली की तुमचं जे ऍडमिशन असतं ते कन्फर्म होतं. म्हणजे याची जी ऍडमिशन प्रोसेस आहे ती तुम्हाला डायरेक्ट ॲज वेल ॲज मेरिट बेस पाहायला मिळते. तर मित्रांनो, आता याच्या कालावधीबद्दल आपण सविस्तर पाहणार आहोत. तर बघा, याचा कालावधी जो आहे तो तुम्हाला 3 वर्षाचा पाहायला मिळतो. हा फुल टाइम कोर्स आहे, म्हणजे तुम्हाला फिजिकली कॉलेजमध्ये जाऊन हा कोर्स कंप्लीट करणं गरजेचं आहे जिथं ही तुम्ही ऍडमिशन घेणार आहात. याच्यामध्ये तुम्हाला सेमिस्टर पद्धत पाहायला मिळते. 3 वर्षामध्ये तुम्हाला 6 सेमिस्टर पाहायला भेटतात. जे एक सेमिस्टर असतं, प्रत्येक सेमिस्टर तुमच्या कॉलेजतर्फे जे आहे ते 6 महिन्यामध्ये कंप्लीट केलं जातं. त्या 6 महिन्यानंतर तुमच्या ज्या मेन एक्झाम्स असतात त्या होतात. 6 महिन्यामध्ये तुम्हाला वेगवेगळा सिलेबस शिकवला जातो. सिलेबस जो असतो तो सेमिस्टर वाईज असतो. सिलेबस कोणता तेही आपण पुढे पाहणार आहोत, जेणेकरून तुम्हाला क्लिअरन्स मिळेल. ज्यावेळेस तुम्ही 3 वर्ष कंप्लीट करता, म्हणजे ऍक्च्युअली 6 सेमिस्टर कंप्लीट करता, तुम्हाला डिग्रीचं सर्टिफिकेट मिळून जातं. हे जे डिग्रीचं सर्टिफिकेट असतं ते तुम्ही कुठेही गव्हर्नमेंट जॉबला अपेअर होण्यासाठी
किंवा हायर एज्युकेशनसाठी किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये जे टॉप रिक्रुटर्स असतात तिथं जॉब मिळवण्यासाठी सुद्धा त्याचा यूज करू शकता. आता जॉब कोणत्या आणि त्यांची ऍव्हरेज सॅलरी हे सुद्धा आपण पुढे पाहणार आहोत. तर मित्रांनो, आता आपण याच्या सिलेबस बद्दल पाहणार आहोत आणि याचा सिलेबस पाहिल्यानंतर तुम्हाला क्लिअरन्स मिळून जाईल की याच्यामध्ये नेमकं काय शिकवलं जातं किंवा या 3 वर्षामध्ये तुम्हाला कोणत्या सब्जेक्टचा अभ्यास करावा लागणार आहे. तर जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, तुम्हाला यामध्ये लॉजिक, इंडियन फिलॉसॉफी, हिस्ट्री ऑफ वेस्टर्न फिलॉसॉफी, सायकोलॉजी अँड सोशल पॉलिटिकल फिलॉसॉफी, ऑप्शनल पेपर्स अँड इलेक्टिव्हज, वेदांत शास्त्र, त्याचबरोबर वेस्टर्न लॉजिक, इथिक्स, द प्रॉब्लेम्स ऑफ फिलॉसॉफी, फिलॉसॉफी ऑफ लँग्वेज and acquiring concerning human understanding, epistemology and metaphysics, त्याचबरोबर ethics and philosophy of religion, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या सब्जेक्टचा आहे तो तुम्हाला याच्यामध्ये जो आहे तो अभ्यास करायला मिळतो किंवा अभ्यास करून घेतला जातो. आता ज्या वेळेस तुम्ही या सब्जेक्टकडे बघता तुम्हाला समजून जाईल की याच्यामध्ये फिलॉसॉफी गोष्टींवर जो आहे तो जास्त फोकस केला जातो. आता मेनली आपण सब्जेक्ट तर पाहिले, पण ही सब्जेक्ट नेमकं काय शिकवतात. तर बघा, इंडियन फिलॉसॉफी जे तर्कशास्त्र असतं, जे एन्शियंट काळापासून चालत आलेलं आहे, हजारो वर्षापासून तर्कशास्त्र पद्धतीनं जे आहे आपल्या समाजामध्ये जे आहे तर्काने विचार करण्यासाठी सांगितलेलं आहे. सध्याच्या काळात ते चालतं का? हो, चालतं, पण मोस्ट ऑफ जे आपली भारताची पॉप्युलेशन आहे तर्काने विचार करत नाहीये. त्यामुळेच त्या व्यक्तींना मॅन्युप्युलेट करणं खूप सोपं आहे. ज्यावेळेस व्यक्ती तर्काने विचार करतो, ज्यावेळेस तर्काने विचार करणं म्हणजे आपला जो तिसरा डोळा असतो तो ओपन ठेवणं. तर्काने जर विचार केला तर तुम्हाला चांगलं काय, वाईट काय या गोष्टींमध्ये फरक कळतो. तुम्ही जर 3 वर्ष या गोष्टींचा अभ्यास केला तर तुम्हाला कोणताच व्यक्ती जो आहे तो इझिली जो आहे तो इन्फ्लुएन्स करू शकत नाही. कारण हे जो विषय असतात ते तुम्हाला तर्काने विचार करणं शिकवतात, ज्यामध्ये तुम्ही तर्काने कसे विचार करू शकता. समजा पॉलिटिकल लीडर्स, आपण कोणाचं नाव नाही घेणार, पण असे पॉलिटिकल लीडर्स जे असतात त्या धर्माच्या बाबतीवर जे आहे फूट पाडण्याचा प्रयत्न करतात किंवा कोणत्याही वेगळ्या समस्यांवर फूट पाडण्याचा प्रयत्न करतात. जसं मंदिर, मस्जिद, चर्च या गोष्टींचा जो असतो तो मुद्दा बनवला जातो. पण ज्यावेळेस तुम्ही तर्काने विचार करता, धर्माच्या बेसिसवर नाही, तर्काने विचार करता, त्यावेळेस तुम्हाला कळतं की हा व्यक्ती आपल्याला भडकवत आहे, ही जी गोष्ट आहे ती चुकीची आहे, ही जी गोष्ट आहे ती समाजासाठी वाईट आहे, ही जी गोष्ट आहे ती समाजासाठी चांगली आहे. त्याचबरोबर तर्कशास्त्र जे आहे त्याचे साईड इफेक्ट काय असतात, त्याचे चांगले इफेक्ट काय असतात, या सर्व गोष्टींचा जो अभ्यास असतो तो तुम्हाला या कोर्समध्ये पाहायला मिळतो. मित्रांनो, याचा डिटेलमध्ये जर तुम्हाला सिलेबस वाचायचा असेल तर डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंक मध्ये मी दिलेला आहे, तिथे क्लिक करून तुम्ही सर्व सिलेबस जो आहे तो रीड करू शकता. मित्रांनो, आता पाहूया की हा कोर्स केल्यानंतर पुढील संधी तुम्हाला काय पाहायला मिळतात. सिलेबस आपण पाहिला, कालावधी पाहिला किंवा हे फिलॉसॉफी काय असते हे तुम्हाला समजलंच असेल. तर आता पाहूया संधी काय आहेत. ठीक आहे, डिग्री कंप्लीट केल्यानंतर पुढे आपल्याला काय करता येतं. सर्वात पहिला जो ऑप्शन असतो तुमच्याकडे तो असतो हायर एज्युकेशनचा. तुम्ही पुढे MA करू शकता. तुमच्याकडे अजून वेळ असेल शिक्षणाला देण्यासाठी तर तुम्ही पुढे मास्टर्स, PhD सुद्धा करू शकता आणि तुम्ही एक हायर स्किल जे आहे ते अनलॉक करू शकता किंवा अचीव्ह करू शकता, जेणेकरून तुमच्या समोर खूप सारे दरवाजे जे आहेत जॉबचे म्हणजे व्यवसायाचे ते ओपन होतात. दुसरं ऑप्शन आहे तुमच्याकडे गव्हर्नमेंट जॉब प्रिपरेशन. मग तुम्ही या डिग्रीचा वापर करून खूप सारे जे जॉब्स असतात त्यासाठी जे आहे त्या एक्झामसाठी अपेअर होऊ शकता किंवा या फिलॉसॉफीचाच वापर करून जे आहे MPSC, UPSC ह्याच्यामध्ये जे लेखी पेपर्स असतात, जे राज्यसेवा परीक्षा असते किंवा IAS चा पेपर असतो, मेन्स पर्यंत जर तुम्ही गेलात तर लेखी परीक्षेमध्ये तुमचा तर्काबद्दल विचारलं जातं, तुमचं ओपिनियन घेतलं जातं किंवा इंटरव्ह्यू मध्ये तुमचं ओपिनियन घेतलं जातं. तर ह्या गोष्टीसाठी जे आहे ते तुमचं बॅकबोन बनू शकतो हा सब्जेक्ट. तर तुमचं हे पण ध्येय असेल गव्हर्नमेंट जॉबचं किंवा पुढे जाऊन तुम्हाला प्रिपरेशन करायचं असेल तर यामध्ये सुद्धा हा कोर्स तुम्हाला हेल्प करेल. ते सुद्धा तुमच्याकडे ऑप्शन आहे. आणि तिसरा ऑप्शन तुमच्याकडे आहे प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब मिळवणे. आता प्रायव्हेट सेक्टर कोणते किंवा त्याचे टॉप रिक्रुटर्स कोणते, जॉब्स कोणत्या ते आपण इथे पाहणार आहोत. तर जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, सर्वप्रथम आपण टॉप ऑर्गनायझेशन्स पाहूया. तर तुम्हाला डेलॉइट, कॉग्निझंट, ICICI बँक, इन्फोसिस, विप्रो, ॲसेंचर, Amazon, तर या वेगवेगळ्या जे IT हब्स आहेत किंवा हे जे टॉप रिक्रुटर्स आहेत इथं जॉब वॅकन्सीज असतात या विद्यार्थ्यांसाठी. म्हणजे तुम्ही जर हा कोर्स कंप्लीट केला तर तुमच्यासाठी अवेलेबल होतात. कोणत्या प्रकारच्या जॉब आहेत तर याच्यामध्ये जे आहे तुम्हाला नोवलिस्ट, पोएट, नॉन फिक्शन रायटर, मीडिएटर, पब्लिक रिलेशन जर्नलिस्ट किंवा जे पत्रकार असतात, जर्नलिझम असतं, तर या जे जॉब रोल्स आहेत याच्यामध्ये तुम्हाला नोकरी मिळते.
आता बरेच विद्यार्थी जर्नलिझमकडे वळतात, जर्नलिझम करतात, तसंच हा कोर्स आहे, पण हा पण तुम्हाला एक जर्नलिस्ट बनण्यासाठी सुद्धा मदत करतो. तर हे प्रायव्हेट जॉब्स आहेत त्या अवेलेबल आहेत. पण लक्षात ठेवा, तुम्हाला हे तिन्ही ऑप्शन जरी चूज करायचे असतील, तिन्हीपैकी 2 ऑप्शन किंवा एक ऑप्शन चूज करायचं असेल, यासाठी ही जी डिग्री आहे ती सिरियसली करणं गरजेचं आहे. कारण ही डिग्री जी आहे ती पुढील प्रवासासाठी बॅकबोन बनू शकते तुमचा. कारण जर तुम्हाला हायर एज्युकेशन करायचं असेल तरी ही डिग्री सिरियसली करणं गरजेचं आहे. कारण नंतर रिसर्च येतात, रिसर्च करावे लागते. पीएचडी म्हणलं की ते खूप वेगळी लेवल येते शिक्षणाची. त्याचबरोबर गव्हर्नमेंट जॉब प्रिपरेशन करायचं आहे तर तुम्हाला तर्क क्षमता तुमच्याकडे असली पाहिजे, विचार करण्याची क्षमता तुमच्याकडे असली पाहिजे. तर तिथं सुद्धा कामाला येतं. आणि जर तुम्हाला प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब मिळवणं आहे आणि तिथंच इंटरव्ह्यू देण्यासाठी तुम्हाला जर या बेसिसवरच प्रश्न विचारले किंवा करंट सिच्युएशनवर जर तुम्हाला विचारलं की अशी अशी सिच्युएशन आहे आणि तुम्ही कशी हँडल करणार आहे, आणि तुम्हाला हेच जर जमत नसेल तर तुम्हाला जॉब मिळू शकत नाही. पण ही जर डिग्री तुम्ही सिरियसली केली तर तुमच्यासाठी खूप सारे जे संधी आहेत किंवा जे दरवाजे आहेत ते खुले होतात. तर मित्रांनो, ज्याही जॉब्स असतात त्या सर्व जॉब रोल्स मी डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंक मध्ये दिलेले आहेत, तिथे क्लिक करून तुम्ही रीड करू शकता. याचा जर ऍव्हरेज पगार पाहिला तर तुम्हाला 6 to 7 लाख पर ॲनम आणि ॲज वेल ॲज तुमचा एक्सपिरियन्स आणि तुमच्याकडे स्किल जर असतील तर हा वाढतही राहतो. तर मित्रांनो, आता पाहूया की हा कोर्स का आणि कोणी निवडावा. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम जर तुम्हाला जर्नलिझम मध्ये जायचं असेल, जर्नलिस्ट बनायचं असेल किंवा रिसर्चर बनायचं असेल किंवा तुम्हाला टीचर बनायचं असेल, तुम्हाला तर्कशास्त्र आवड आहे, तुम्हाला चांगलं काय वाईट काय किंवा तुम्हाला इन्फ्लुएन्सिंग आवडत असेल, तुम्हाला शिकवण्याची संधी पाहिजे असेल, तुम्हाला पिढी घडवायची असेल, म्हणजे येणारे जेही विद्यार्थी आहेत त्यांना तर्कशास्त्र पद्धतीनं कसा अभ्यास करायचा किंवा कशा प्रकारे त्यांचं जीवन तुम्ही सुधारू शकता, हे जर तुम्हाला आवड असेल तर नक्की हा कोर्स तुम्ही चूज करू शकता. ॲज वेल ॲज गव्हर्नमेंट जॉब प्रिपरेशन करायचं असेल किंवा पुढे जाऊन पीएचडी किंवा तुम्हाला मास्टर्स करायचं असेल, एमए करायचं असेल, पीजी करायचं असेल, कोणताही ऑप्शन आहे तुमच्यासाठी अवेलेबल, तर हा कोर्स तुमच्यासाठी अवेलेबल आहे किंवा तुमच्यासाठी डिझाईन केलेला आहे. कोणी हा कोर्स चूज करू नये. तर बघा, याच्यामध्ये मेनली जे आहे तर्कशास्त्र पद्धतीचा अभ्यास असतो. आता ज्या वेळेस तुम्ही हा अभ्यास करता किंवा चूज करता, याच्यामध्ये खूप सारे चॅलेंजेस तुम्हाला फेस करावे लागतात. जसं याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करता तर धर्म, जो आपलं धर्म असते, जात असते, या पलीकडचा अभ्यास याच्यामध्ये शिकवला जातो. तर्कशास्त्र माणूस शिकला की माणूस जो आहे किंवा जो ह्युमन असतो तो क्वेश्चन स्टार्ट करतो, क्वेश्चन विचारणे, प्रश्न विचारायला सुरुवात करतो, जेणेकरून धर्मावर पण प्रश्न विचारले जातात, कास्टवर पण प्रश्न विचारले जातात, पॉलिटिक्सवर प्रश्न विचारले जातात. याच्यामध्ये कॉन्ट्रोवर्सी क्रिएट होते. ज्यावेळेस तुम्ही न्यूज चॅनल पाहतात, वेगवेगळे पॉलिटिशियन्स पाहतात किंवा जेही तुम्ही टीव्हीवर ज्यांचेही डिबेट पाहता, तर तिथे खूप सारे जे असतात एक्सपर्ट असतात, त्यांनी असे कोर्स केलेले असतात, त्याच्यामुळे ते तिथे आज तुम्हाला पाहायला भेटतात. ते तर्कशास्त्र पद्धतीनं जे आहे ते तिथं उत्तर देण्याचा प्रयत्न करतात. तर जर तुमचे याच्यामध्ये आवड नसेल, जर तुम्ही धर्मवेडे असाल, तर बिलकुलही हा कोर्स जो असतो म्हणजे हा तुमच्यासाठी नाहीये. जर तुम्हाला तर्कशास्त्र पद्धतीनं अभ्यास करायचा आहे, जर तुम्हाला चांगलं वाईट काय बघायचं आहे, जर तुम्हाला लाईफमध्ये थर्ड आय जो ओपन करायचा असेल, तर नक्की हा कोर्स तुम्ही चूज करू शकता. मित्रांनो, या कोर्स रिगार्डिंग तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कॉमेंट सेक्शन मध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतरांबरोबर नक्की शेअर करा आणि या कोर्स रिगार्डिंग जेही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे ते मी डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंक मध्ये दिलेले आहे, तिथे क्लिक करून तुम्ही रीड करू शकता. इतरही आपले बीएचे तसेच सायन्सचे, पॅरामेडिकलचे कोर्सेस आपण अपलोड करणार आहोत. आपल्या साईटवरही ते अवेलेबल आहेत. तर डिस्क्रिप्शनच्या लिंक ॲज वेल ॲज या साईटवर प्लेलिस्ट जी आहे ती इम्पॉर्टंट आहे, चेकआउट करायला विसरू नका. बाकी तुम्ही आमच्याशी इंस्टाग्रामवर कनेक्ट करू शकता जर तुम्हाला गायडन्स पाहिजे असेल किंवा समजत नसेल किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर तिथं आमच्याशी कनेक्ट करायला विसरू नका. तर मित्रांनो, मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग.